15 वर्ष तरी या क्षेत्रामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा हुरडा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सिस्टीम तयार करण्यासाठी आम्ही ड्रीम फाउंडेशन, बसव संगम शेतकरी गट आमच्या युवकांच्या टीमच्या वतीने, सोलापूरकरांच्या वतीनं हुरडा पार्टी आयोजित करतो। सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये तर लोकांना माहीत आहे, अगदी शेतामध्ये, फार्म हाऊसवरती, रिसोर्टवरती आणि पिकनिक पॉईंटवरती लोक राहतात। परंतु सोलापूरच्या बाहेर विशेषतः विदर्भ, नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे आणि दिल्ली विशेषतः तिथं लोकांना हा हुरडा महोत्सव, सोलापूरची खाद्य पदार्थ, संस्कृती, परंपरा जावी यासाठी आपण 19 पासून हुरडा पार्टीचं आयोजन करतोय। नागपूर अधिवेशनामध्ये यावर्षीही सुद्धा आम्हाला हुरडा पार्टीचा ऑर्गनाईज करण्याची संधी मिळाली आहे। म्हणून हुरडा साहेब अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व पत्रकारांसाठी, आमदार मंत्र्यांसाठी आयोजन करतात। मागच्या वर्षी आम्ही केलो होतो, मुख्यमंत्री आले होते, याही वर्षी आम्हाला त्यामध्ये संधी मिळते। दिल्लीमध्ये आम्ही जानेवारी महिन्यामध्ये परेड सोबत आपण हुरडा पार्टी घेतोय मराठी अधिकाऱ्यांसाठी। तसंच यावर्षी साहित्य संमेलन पण आहे दिल्लीमध्ये। विशेष म्हणजे या साहित्य संमेलनात एक स्टॉल असतात, देशभरातून लोक येतात, तिथे आम्ही फूड स्टॉल संदर्भात हुरडा पार्टीचा ऑर्गनाईज करतो। आणि ठाणे, मुंबई, पुणे तर आपल्याला जवळपास आपण हुरडा पार्टी करतोच। सोलापूरमध्ये जे कृषी पर्यटन केंद्र आहे त्या केंद्रात देखील अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूर येणारे धार्मिक पर्यटन करण्यासाठी लोकांना पण ही खाद्य संस्कृती कळावी म्हणून आपण हुरडा महोत्सव घेतोय। आणि 19 तारखेला गुरुवारी जुळे सोलापूरमध्ये हे हुरडा महोत्सव उद्घाटन होतोय। आमच्या मॅनेजमेंटने सोरेगावला, चाणक्यपूरला आहे डॉक्टर सुरत्न शेटे सरांचं त्रिनेत्र प्युअर व्हेज गार्डन या ठिकाणी पण आपण यावर्षी टाईप केले। त्यासोबत हत्तसर जे माझं गाव आहे तिथंही आपण फुल टाइम सकाळ संध्याकाळ लोक येणाऱ्या लोकांना सोय केली आहे। एवढंच नव्हे, सोलापुरातल्या पत्रकारांसाठी, सामाजिक शैक्षणिक संस्थांसाठी आम्ही सवलतीत हुरडा पार्टी करतो। आमच्या कुलकर्णी सरांचं नेहमी आग्रह असतं की लोकांना जास्तीत जास्त सवलतीमध्ये मिळावं, त्यामुळे त्यांची मागणी मान्य करून आम्ही फुकट नाही पण सवलतीत द्या, फुकट देऊ नका, ही सोय आपण करतोय। विशेष म्हणजे महिलांना रोजगार मिळावा म्हणून आम्ही राजमाता जिजाऊ भाकरी फॅक्टरी काढतो केंद्र, त्या माध्यमातून आम्ही स्पर्धा घेतो। मिलेट रोटी स्पर्धा, राईस स्पर्धा, गावरान भाजी स्पर्धा या माध्यमातून लोकांना नवीन पदार्थ खायला मिळेल आणि ज्यांच्याकडे हाताला चव आहे त्यांना रोजगार मिळेल। सध्या आमच्याकडे एका केंद्रात 11 महिलांना काम मिळतो रोज पगार 400 पासून। तर ही स्पर्धा आहे आपल्या 20 तारखेपासून ही स्पर्धा आहे शिवंश मसाले या माध्यमातून। तर जुळे सोलापूर ही स्पर्धा असणार आहे। जास्तीत जास्त लोकांना आपला हुरडा पोहोचावा या उद्देशाने आजची पत्रकार परिषद आहे। आपणही